बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून या विरोधातील लढा आता अधिक तीव्र होताना दिसतोय। या संदर्भात मालवणीमध्ये स्थानिक नागरिक आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत। दरम्यान स्थानिक काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या घरावरही मोर्चा नेणार असल्याचं सांगण्यात येतंय। मुंबईमध्ये सुरक्षेसंदर्भात सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना काँग्रेस आमदार असलम शेख यांनी संपवण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समाज माध्यमांमध्ये चर्चेलं जात आहे। या संदर्भातही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केली आहे। दरम्यान मुंबईमध्ये असलम शेख विरुद्ध भाजप वादाचा दुसरा अंक पाहायला मिळतोय। असलम शेख हे पाकिस्तानचे औलाद असल्याचं वादग्रस्त वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं होतं। त्यांच्या या टीकेला अमित साटम यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूयात। कोई डरने वाला नहीं लोढ़ा जी, कोई डरने वाला नहीं भारतीय जनता पार्टी को। आज आपकी ताकत है, आप इसका दुरुपयोग करो, आप गरीबों के घर तोड़ो, लेकिन ऊपर बैठने वाला बंदा है, ऊपर बैठने वाला खुदा है, भगवान है, वाहिगुरु है, वो अपनी ताकत तो तुमको तुम्हारे परिवार पे कभी न कभी लाएगा। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उकडून फेकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मला वाटतं तो मूर्ख मनुष्य आहे, त्याला बोलायची काही पद्धत नाही आणि मला तर आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीने असे मूर्ख माणसाला कसं काय मुंबईचा अध्यक्ष केलेला आहे। बेसिकली त्यांचा टेम्परमेंट एक साधारण माणसासारखं दिसत नाही मला। कुठल्याही निवडून आलेल्या माणसाबरोबर किंवा त्यांच्याबरोबर बोलायचं असेल तर कशी भाषाचा प्रयोग केला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीला आणि त्यांना समजलं पाहिजे। राज्यामधल्या महायुतीमधले मतभेद हे लपून राहिलेले नाहीयेत। 4 दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद समोर आलेला होता। तेव्हापासून पाटणा असो की मुंबई, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले तेव्हा तेव्हा त्या दोघांमधला तणाव आणि अबोला पाहायला मिळाला। त्याचाच पुढचा अंक काल मुंबईमध्ये सर्वांनीच पाहिला। अमृता फडणवीसांच्या दिव्यज फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनी हजेरी लावलेली होती। मात्र इथे या दोघांमधला विसंवाद अबोला कायम असल्याचं पाहायला मिळालं। शिंदे स्टेजवरून उतरत असताना फडणवीस उभे राहिले, पण शिंदेंनी त्यांच्याकडे बघणंही टाळलंय। एरवी शेजारी शेजारी बसणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये तर 2 खुर्च्यांचंही अंतर पाहायला मिळालं। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांच्या खुर्चीतील अंतरावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता स्पष्टीकरण आलंय। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची खुर्ची ठेवण्यात आलेली होती आणि त्यावर तशी नावही लिहिण्यात आलेली होती आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही दुरावा नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेलं आहे। दरम्यान या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। अमृता वहिनींनी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने देशभक्ती राष्ट्रभक्ती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री इकडे आहेत पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना। आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत। हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी सभा होत आहेत। दरम्यान भाजपने ठाण्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेला अडचणीत आणायचं काम केलंय आणि त्यामुळेच आजच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। सोलापूर जिल्ह्यामधल्या अक्कलकोट, सांगोला, करमाळा आणि मोहोळ या 4 ठिकाणी शिंदे सेनेविरोधात भाजप ताकदीनं मैदानामध्ये उतरली आहे। यातील करमाळा वगळता 3 ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होत आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे यांची सर्वात दुखरी नस सांगोला असून
येथे शहाजी बापू पाटील यांची सत्ता आहे. शिंदेच्या शहाजी बापू पाटलांना हटवण्यासाठी भाजपनं शेतकरी कामगार पक्षाशी आणि अजितदादांचे निकटवर्तीय माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्याशी आघाडी केली आहे. तसंच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला, अक्कलकोट, मोहोळ आणि करमाळा या चारही ठिकाणी स्वतंत्र पॅनल उभं करत शिंदे सेनेला अडचणीत आणले आणि त्यामुळे आजच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर नेमका काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. अकलूजमधील दहशत संपवण्यासाठी परिवर्तन घडवा. तुम्हाला पोलिसात जाण्याची अडचण वाटत असेल तर माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी जयकुमार गोरेंनी बंद पडलेल्या संस्थांचा पाढाच वाचलाय. आता वेळ आली परिवर्तनाची, दहशत संपवण्याची, खंडणीखोरांना घरी बसवण्याची वेळ आता आलेली आहे. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. सगळं लुटून कुठं ठेवलं काहीच सापडलं नाही, काय शिल्लक ठेवलंच नाही. ना चौकातली जागा ठेवली, ना बाजूची जागा ठेवली, ना कारखान्यात काय ठेवलं, ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं. पैसे खाल्लं, जमीन खाल्ले, कोंबड्या खाल्ल्या, सगळं खाल्लं. आता मला न सांगता आपलं बटनात दाखवा, बटनात सांगा. बातमी आहे महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या न जुळणाऱ्या युतीच्या चर्चेची. मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून अजूनही काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष धगधगतोय. मारझोड करणारा पक्ष, हिंसक भूमिका घेणारा पक्ष, विचारधारा वेगळी असं म्हणत काँग्रेसनं राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला हात दाखवत मुंबईसाठी एकला चलोरेचा नारा दिलाय. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मनसेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आता काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी विचारधारा जुळत नसली तरी भाजप विरोधात मनसेसोबत जुळून घेण्याचे संकेत दिलेत. शरद पवारांनी आघाडीमध्ये लढण्याची भूमिका घेतल्यानं वडेट्टीवारांनी नमूद केलंय आणि त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता समोर येतोय. मत मोर्चा एकत्र आम्ही काढला, तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता. शेवट आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडिओलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला हरवण्यासाठी मनसेसोबत आघाडी करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. मात्र मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. मारहाणीची भाषा करणारे सोबत नकोत अशी ठाम भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती. सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे. ज्या अलायन्सच्याबद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे. मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, द्वेष पसरवला नाही पाहिजे. द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही. काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची. मनसेवरून काँग्रेसमध्ये दोन भिन्न विचारधारा समोर येऊ लागल्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात टीका केली आहे. बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेस ही पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहे, सोयीचे वक्तव्य करतात आहे.
वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय. गद्दारांना आता माफी नाही असा इशारा सुनील तटकरेंनी दिलाय. 2 दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतमधल्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांनी राष्ट्रवादीला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. यानंतर म्हसळामधील शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि यावेळी बोलताना तटकरेंनी पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना हा इशारा दिलाय. भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यानिमित्ताने काम करायचं. ठीक आहे, कोण कोणाचा आसरा घ्यायला गेला असेल, कशासाठी गेला असेल, यापुढे गद्दारांना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल. कोणी कोणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण नीतिबद्ध असावी लागते. अखेर रायगड जिल्ह्याचा रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा येत्या जानेवारीपर्यंत सुटेल असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. याशिवाय सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विकास कामांवर बोलताना मला जाड भिंगाचा चष्मा घालून सुद्धा गोगावले यांचा विकास दिसला नाही या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याच उमेदवारांना जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतं मिळतील ती मते भिंग घेऊन शोधावी लागतील असा जोरदार टोला लगावलाय. पालकमंत्री पदाचा तिढा कधी संपणार काय वाटतं? आता आचारसंहितेत तरी संपणार नाही. आता आचारसंहिता जानेवारीपर्यंत असेल, जानेवारी नंतरच बोलूया त्याच्यावर. कानमंत्र नाही, जे मंत्र द्यायचे ते जाहीरपणाने दिलेत माईकवर. त्याच्यामुळे म्हणूनच सांगतो की कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे, भरत शेठच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि भरत शेठना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी मगाशी सांगितलं ते परत एकदा सांगतो, विरोधकांना पडलेली मतं ही भिंग घेऊन शोधावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढलो पाहिजे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या म्हणून अंतर्गत वाद असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही 7 ठिकाणी युती करून लढत असून ही ताकद आम्ही महायुतीला दिली आहे. परंतु जिथे आम्ही शिवसेना म्हणून स्वबळावर लढतोय तिथे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास सुद्धा सामंतांनी व्यक्त केला आहे. महायुतीनंच आम्ही सगळे लढलो पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण आम्ही शिवसेना भाजप युतीनं लढतोय. सिंधुदुर्गामध्ये मैत्रीपूर्ण लढतोय. या रायगड जिल्ह्यामध्ये 7 ठिकाणी आपण युती करून लढतोय. 2 ठिकाणी आपण वेगळं लढतोय. त्याच्यामुळे जिथं जिथं आमची ताकद आहे ती ताकद आम्ही महायुतीला देण्याचा प्रयत्न केलाय आणि जिथे स्वबळावर आम्ही लढतोय तिथं आमचा विजय निश्चित आहे. मंत्री भरत गोगावले यांनी रोह्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत खुलं आव्हान दिलंय. लोकसभेला आम्ही तटकरेंचा इमान राखला मात्र विधानसभेला तटकरेंनी आम्हाला फसवलं असा घणाघात सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी केला होता. जर का हे कुणाला खरं वाटत नसेल तर तटकरे यांनी महाडमधील वीरेश्वर महाराज मंदिर आणि रोह्यामधल्या श्री दहावीर महाराज मंदिरामधली फुलं उचलून दाखवावं असंही त्यांनी म्हटलं होतं. हे आव्हान स्वीकारत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना प्रति आव्हान देत आम्ही ते फूल उचलायला तयार आहोत. एवढंच नाही तर नारळ ठेवायची देखील आमची तयारी आहे. आम्ही विधानसभेला मंत्री भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचं काम केलं मात्र या बाबतीत फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम काहींनी केलंय ते कुणीही नाकारू शकत नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेमधल्या दोन्ही आमदारांना उत्तर दिलंय. माझी आजही तयारी आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण दहावीर महाराजांच्या इथे जाऊ, वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ. फूल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे. नारळ ठेवायची तयारी आहे, फूल उचलायची तयारी आहे. जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे. आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेल्या भरत शेठचं केलं, तिकडे महेंद्र दळवींचं केलं. अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना 26 नोव्हेंबरला निवडणुकीचं चिन्ह मिळणार आहे आणि त्यामुळे या उमेदवारांना प्रचारासाठी कमी दिवस मिळतील. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळण्याच्या आधीच पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार संपण्याच्या मार्गावर राहणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत निवडणूक चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत पक्षाच्या उमेदवारांनी आता सुरू केलेला प्रचार थांबवावा अशी मागणीच भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले यांनी केली आहे.
चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चितळ्यांचे यशस्वीरित्या स्थलांतर होत आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी 10 चितळ्यांचं सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले. या अभियानामध्ये ताडोबामध्ये चितळ्यांना सुरक्षितपणे पकडण्यात आलं आणि आफ्रिकन शैलीमधल्या बोमा संरचनेमध्ये ठेवण्यात आले. तेथूनच या चितळ्यांना विशेष डिझाईन केलेल्या वाहनांमधून नेण्यात आले. या ऑपरेशनचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे कोणताही मृत्यू किंवा दुखापतीशिवाय यशस्वीपणे हे स्थलांतर करण्यात आले. दिल्ली स्फोटाप्रकरणी जम्मू काश्मीरमधील एका इलेक्ट्रिशियनला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं असून त्याचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय आहे. दिल्लीमधल्या लाल किल्ल्याच्या परिसरातील भीषण स्फोट प्रकरणामध्ये किमान 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला होता. केरळमध्ये लग्नाच्या दिवशी वधूच्या अपघातानंतर तरुणानं रुग्णालयातच लग्न केलंय. वधूचा अपघात झाल्यामुळे तिला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं होतं, परंतु दोघांनीही शुभमुहूर्त न टाळता रुग्णालय प्रशासनाच्या मदतीनं इमर्जन्सी वॉर्डमध्ये लग्न केलंय. डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नवरदेवानं वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय. ब्रायडल मेकअपसाठी जात असताना वधूचा अपघात झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.